श्री गुरवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय पहिला. श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत. श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचं वर्णन करण्याचा संकल्प केला आहे. अनसूया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पीठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतार घेतला. त्यांच्या दिव्य चरित्राचं वर्णन यथायोग्य करणं अनेक पंडितांना तसंच विद्वानांना सुद्धा जमलं नाही. ते करण्याचं मी धाडस करत आहे. ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच. मी शंकर भट्ट, देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण. माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला. मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मोर मुकुटधारी कृष्णानं मला मंत्रमुग्ध केलं. त्यानं मला कन्याकुमारीस जाऊन कन्यका परमेश्वरीचं दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचं दर्शन घेतलं. मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावानं देवीची पूजा करीत होता. मी आणलेलं लाल फूल त्यांनी मोठ्या श्रद्धेनं देवीस अर्पण केलं. देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेनं पाहत असल्याचं जाणवलं. ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरवपूर क्षेत्रास जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनानं आपल्या जीवनाचं सार्थक कर. त्यांच्या दर्शनानं मनाला, अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो. अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुत्वमलई या गावी येऊन पोहोचलो. लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंतानं संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बुटीनं सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा इथं पडला. त्याचंच नाव मरुत्वमलई असं पडलं. हे स्थान अत्यंत रम्य आहे. इथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपानं तपश्चर्या करत असतात. मी साऱ्या गुहेचं दर्शन घेण्यास आरंभ केला. एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहताच माझ्या अंगात कापरं भरलं आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्रीवल्लभा असं जोरानं ओरडलो. त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला. त्या आवाजानं त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले, बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला. श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतार घेतल्याचं योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहिती आहे. तू भाग्यवान असल्यानंच या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर. मी अत्यंत नम्र भावानं त्या वाघाला नमस्कार केला. त्या वाघानं लगेच ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजानं सारा मरुत्वमलई पर्वत दुमदुमला. नंतर त्या व्याघ्रानं श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असं सुस्वरात प्रभूनं आळवलं. त्याच वेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला. त्यानं त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात तो आकाश मार्गानं निघून गेला. त्या वृद्ध तपस्व्यानं मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहानं नेलं. गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पानं अग्नी प्रज्वलित केला. त्यात आहुती देण्यासाठी लागणारं पवित्र साहित्य, मधुर फळं यांची निर्मिती केली. वैदिक मंत्रोच्चारासह त्या पदार्थांची अग्नीत आहुती दिली. ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलियुगात यज्ञ, याग, सत्कर्म सारं लुप्त झाले आहेत. पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या दैवतांचं मात्र विस्मरण करायचं, असा मानवाचा धर्म झाला आहे. देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत आणि त्यांना संतुष्ट करावं. त्यांच्या कृपाप्रसादानंच प्रकृती अनुकूल होते.
प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही. प्रकृतीमधील शक्तींची मानवानं यथायोग्य मार्गानं शांती करावी. नसता अनेक संकट उद्भवतात. मानवानं धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाली देते. लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे. या यज्ञाचं फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन होईल. जन्मजन्मांतरीचं पुण्य फळास आलं म्हणजे असे लाभ घडतात. त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाग्गंगा प्रवाहानं मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेनं त्यांना साष्टांग दंडवत घातले. मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली. हे ऋषीश्वर, मी पंडित नाही, योगी नाही, साधकही नाही. मी एक अल्पज्ञ आहे. माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा. त्या महापुरुषानं माझ्या शंकेचं समाधान करण्याचा मनोदय दर्शवला. मी म्हटलं, हे सिद्ध मुनिवर्या, मी कन्यका देवीचं दर्शन घेताना देवीनी सांगितलं होतं की कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन घ्यावं. मी तिथं जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले आणि व्याघ्ररूपी महात्म्याचं दर्शन झालं. ते कोण होते? तसंच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावं. तेव्हा त्या वृद्ध तपस्व्यानं सांगण्यास सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्री मुनींची तपोभूमी अशा नावानं प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करत होतं. त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादानं एका पुत्राचा लाभ झाला. ब्राह्मण अत्यंत विद्वान, आचारसंपन्न होता, परंतु पुत्र मात्र मतिमंद होता. आई वडिलांनी त्याचं नाव व्याघ्रेश्वर असं ठेवलं. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. पित्यानं त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु त्यात संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी, अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे. एका ब्रह्ममुहूर्तावर त्यात स्वप्न पडलं. त्यात त्याला एका दिव्य बालकाचं दर्शन झालं. ते बालक आकाशातून खाली येत होतं. त्याचे चरणकमल भूमीस लागतात भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावलं टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला भय कशाचं? या ग्रामाचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. तू हिमालयातील बदरिकारण्यात जा, तिथं तुझं सारं शुभ होईल. एवढं सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बदरिकारण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्याला अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही. श्री दत्तकृपेनं त्याला वेळेवर अन्नपाणी मिळे. मार्गात एक कुत्रा भेटला आणि तो त्याच्याबरोबर बदरीवनापर्यंत सोबत होता. या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केलं. त्याचवेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वरानं त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझं शिष्यत्व स्वीकारावं अशी नम्र प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्यानं शिष्य करून घेण्याचं मान्य केलं. आणि आश्चर्य असं की तत्काळ बरोबर आलेलं ते कुत्र अंतर्धान पावलं. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचा द्योतक होता. त्यानं तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावलं. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू इथे आलायस आणि या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलायस. ही नरनारायणाच्या वास्तव्यानं पुनीत झालेली तपोभूमी आहे. यावर व्याघ्रेश्वर म्हणाला, हे गुरुदेवा, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिठिकापुरम इथं संपन्न केला होता. त्या यज्ञप्रसंगी त्यांनी शिवपार्वतींना आमंत्रित केलं होतं. त्यावेळी शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला, तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा, सिद्ध पुरुष, योगी पुरुष अवतार घेतील. अनेक जन्मांच्या पुण्यकर्मानं दत्तभक्तीचा अंकुर फुटतो आणि तो पुढे सातत्यानं वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन होतं. त्यांच्या चरणस्पर्शाचं, संभाषणाचं भाग्य लाभतं. हे व्याघ्रेश्वरा,
तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे. पुन्हा 1 वर्षानं येईन. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी. असं सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला, परंतु त्याचं सारं ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे. याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेलं वाघाचं रूपच प्राप्त झालं. 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा बघितल्या. प्रत्येक शिष्याच्या 1 वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते. एका गुहेच्या आत ते गेले. तिथं त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. त्यांनी अंतर्ज्ञानानं ओळखलं की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे. व्याघ्र रूपाचंच सतत ध्यान केल्यानं त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झालंय हे त्यांनी जाणलं. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितला. गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला. वाघाच्या रूपातच त्यांनी कुरवपूरला प्रयाण केलं. यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असं म्हणून नदीच्या पैलतीरास येण्यास निघाले. ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्ह पाण्यावर उमटत होती आणि ती फारच सुंदर दिसत होती. स्वामी पैलतीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वरानं त्यांच्या दिव्य चरणांवर आपलं मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावानं नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत आनंदानं त्या वाघाचं मस्तक कुरवाळलं आणि त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोचले. वाघावर बसून आलेले स्वामी बघून सर्वांना आश्चर्य वाटलं. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्यानं आपल्या देहाचं व्याघ्राजीन म्हणजे वाघाचं कातडं स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावानं नतमस्तक झाला. त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावानं त्यानं स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला. मोठ्या प्रेमभरानं स्वामींनी त्याला उठवलं आणि म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेनं वागवत होतास. त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीनं बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवत होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीवजंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता, परंतु माझ्या अनुग्रहानं ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत. तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचं रूप धारण करता येईल आणि सोडताही येईल. हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचं तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील. योगमार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील, असा स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. स्वामी पुढे म्हणाले, तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना? तो एक महात्मा आहे. तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक आणि इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्यानं ते व्याघ्ररूप धारण केलं होतं आणि तो त्यांचं संरक्षण करीत होता. गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचं परस्पर वर्तमान कळवण्याचं काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदानं करत असे. ही सगळी दत्तप्रभूंची लीलाच. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. फलश्रुती, घरात शांती नांदते, सुखाची प्राप्ती. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 2. सिद्धयोग्याचं दर्शन, विचित्रपुरीचा वृत्तांत. मी मरुत्वमलई या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचं मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं स्मरण करीत पुढील प्रवासास आरंभ केला. मार्गात अनेक पुण्यात्म्यांचं, थोर संतांचं दर्शन घेत मी मार्गक्रमण करत होतो. या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे. पांड्य देशातील कदंब वनात जाईपर्यंत माझ्या शरीराचं वजन क्रमाक्रमानं कमी होत होतं.
या प्रांतात अतिजागृत असं शिवलिंग होतं. त्याचं मी दर्शन घेतलं आणि विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो. नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली. मार्गात मला सिद्ध योगींद्र नावाच्या एका महान तपस्व्यांचा आश्रम लागला. मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणी नतमस्तक झालो. त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावानं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असा तोंड भरून आशीर्वाद दिला. त्यांच्या चरणस्पर्शानं माझं शरीर कापसाप्रमाणे हलकं वाटू लागलं होतं. ते महायोगी मला म्हणाले, तू दर्शन घेतलेलं ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे. त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे. देवेंद्रानं आपल्या सामर्थ्यानं अनेक राक्षसांना मारून टाकलं, परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला आणि त्यानं महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली. तो ध्यानस्थ असताना इंद्रानं त्या राक्षसाला निर्दयतेनं ठार केलं. त्याच्या हत्येमुळे इंद्राचं सारं तेज लोप पावलं आणि तो निस्तेज दिसू लागला. या पापाचं क्षालन करण्यासाठी त्यांनी अनेक तीर्थांचं दर्शन घेतलं. पांड्य देशातील कदंब वनात तो आला आणि काय आश्चर्य, तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला. त्याला अत्यंत आनंद झाला आणि त्या क्षेत्राचं महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा त्याला लागली. इंद्रानं ते वन मोठ्या उत्सुकतेनं पाहिलं. तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचं दर्शन झालं. मोठ्या भक्तिभावानं त्यानं त्याचं पूजन अर्चन केलं. नंतर त्या स्वयंभू लिंगावर हे सुंदरसं देवालय बांधलं. हे इंद्रानं प्रतिष्ठापना केलेलं शिवलिंग समस्त पापांचं हरण करणारं असून अत्यंत मंगलदायक आहे. पुण्यवंतांना, श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विनासायास याचं दर्शन घडतं. मी त्या महायोग्याचं हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो. मोठ्या श्रद्धाभावानं त्यांचे चरणकमली मी नमस्कार केला. तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचं पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितलं. मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो. तिथं मला अतिशय सुंदर असं शिवालय दिसलं, पण मी पाहिलेलं शिवमंदिर हे नव्हतंच. मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखं अप्रतिम वाटलं. मी मोठ्या श्रद्धेनं शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि श्री सिद्ध योगींद्रांकडे येण्यास निघालो. तेथील परिसर जनसमुदायानं भरलेल्या एका शहरासारखा वाटला. श्री योगींद्रांचा आश्रम मात्र मला सापडला नाही. मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला. तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता. मी मार्गक्रमण करतच होतो. माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखं वाटल्यानं मी मागे वळून पाहिलं. माझ्या मागे 3 शिरं असलेला एक सर्प येत होता. त्याच्या मस्तकावर 3 दिव्य मणी होते. त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवत होता. मी अत्यंत भयभीत झालो होतो. माझ्या हृदयाचं स्पंदन वाढत होतं. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करत पुढे चाललो होतो. त्या सर्पांचा उजेड मार्ग प्रदर्शन करत होता. शेवटी मी कसा बसा श्रीसिद्ध योगींद्रांच्या आश्रमात पोचलो. तेव्हा तो दिव्य सर्प आणि त्याचा प्रकाश तत्काल अदृश्य झाला. श्रीसिद्ध योगींद्रांनी माझं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं आणि केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले. मी ते पोटभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती. तेव्हा त्या दयामूर्ती योगीश्वरांनी मोठ्या प्रेमभावानं माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला. नंतर तो दिव्य हात माझ्या मस्तकावरून फिरवला आणि माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला. त्या करुणामय स्पर्शानं माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली. तसंच मनातील वाईट विचार, दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचं मला जाणवलं. हृदय एका अनामिक आनंदानं भरून गेलं. श्री दत्त महिमा, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता. त्यावेळी सिद्धयोगी म्हणाले, तू अगोदर दर्शन घेतलेलं शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेलं श्री सुंदरेश्वराचं मंदिर ही 2 वेगवेगळी देवालयं नाहीत. तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्री दत्तात्रेयांची अनुज्ञा होती, म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरं दाखवली. श्री दत्ताच्या कृपाप्रसादानं काळास मागे नेऊन देवेंद्रानं प्रतिष्ठापना केलेली मूर्ती, त्यावेळचा परिसर तुला दाखवला. तू पाहिलेली सारी सृष्टी श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पानं भविष्य वर्तमानात बदलू शकते.
वर्तमान काळ भूतकाळात आणि भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो. भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात. एखादी गोष्ट घडणं, न घडणं अथवा वेगवेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो. ज्या संकल्पानं सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. तेच सगुण रूपात पीठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतरले आहेत. तेथील लोकांनी त्यांचं सत्यस्वरूप जाणलं नाही, परंतु कुरवपूर इथे मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली आणि अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपाप्रसादानं भवसागर आनंदानं पार करून गेले. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्यावेळेस आपलं हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल, त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. देवेंद्रानं प्रतिष्ठापित केलेलं ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्यानं पाहिलं. त्यानं त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्यास सांगितला. ही शिवाज्ञाच मानून त्यानं त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिथं एका नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगर असं नाव दिलं. कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्त होता. त्यानं संतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता. त्या यज्ञकुंडातून एक 3 वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली. तिला पाहून राजा आणि यज्ञ करणारे सारे विप्र, ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी. तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केलं होतं. लग्न सोहळा अत्यंत थाटामाटानं साजरा झाला होता. शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती आणि तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता. श्री सिद्ध योगींद्र पुढे म्हणाले, अरे बाबा, सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असतं. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तीमध्ये आकर्षण तर काहींमध्ये विकर्षण होतं. पुण्यकर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारणदेहात पुण्यरूपी प्रकंपन होतं. पापकर्मानं पापरूपी प्रकंपन होतं. मनुष्याच्या पुण्याईनं पुण्यशील व्यक्तींचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थलांचं दर्शन घडतं. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते आणि पापांचा नाश होतो. या सर्वांचं फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूवर भक्ती जडते. अरे बाबा शंकर भट्टा, तुझ्यावर श्री श्रीपाद वल्लभांची अपार कृपा असल्यामुळंच तू इथं येऊ शकलास. माझ्या सद्भाग्याचं मलाच आश्चर्य वाटत होतं. श्री श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती. किंवा एकदा कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असं झालं होतं. अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसं नव्हती. मी रात्री ज्या श्री सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता. मला वाटलं रात्रभर ज्या आश्रमात राहिलो, श्री सिद्ध योगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला, तो एक भ्रम होता का? असे नाना विकल्प मनात येऊ लागले. तेव्हा मी आपलं सामान आवरून घेऊन पुन्हा एकदा प्रवास सुरू केला. सकाळी निघालेला, दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात एक लहानसं गाव दिसलं. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाचे घरी अन्न ग्रहण करीत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते एक गिरिजन लोकांचं गाव होतं. त्यांचा मुख्य माझ्या जवळ आला आणि म्हणाला, आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळं आणि मध देतो. त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे आणि मध आणून दिला. मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला आणि चोचीनं डोक्याला इजा करू लागला. मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले. तेवढ्यात बाजूला असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले आणि ते माझ्या हातावर, खांद्यावर बसून चोचींनी हातापायांना जखमा करू लागले. मी फळं आणि मध टाकून तिथून पळालो. तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता,
मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला. मला आठवलं, मी त्या सिद्ध योगिंद्रांबद्दल मनात शंका घेतली होती. त्याच अपराधाची ही शिक्षा होती. माझं शरीर रक्तबंबाळ झालं होतं. मी पळत होतो. कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनोमन प्रार्थना केली आणि या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा मला समोर एक औदुंबराचं झाड दिसलं. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. त्यावेळी मला जाणवलं की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येतोय. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि त्यांनी मला दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या विषानं मी मृतप्रायच झालो. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीनं चालले होते. केव्हा मृत्यू येईल हे सांगताही येत नव्हतं. सायंकाळ झाली होती. एक धोबी कपडे धुवून वाळवून कपड्यांचं गाठोडं गाढवावर ठेवून ते घरी घेऊन जात होता. माझी स्थिती पाहून त्याला दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसवलं आणि त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेला. त्या वैद्यानं वनातील काही मुळ्याचा रस काढून मला पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पानं बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमीवर लावला. माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते. विष जसं जसं पिंपळाच्या पानात उतरू लागलं तसतशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो. विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरं वाटलं. ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य श्री दत्त प्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्तप्रभूंचं भजन गात होता. मी पलंगावर निजलो होतो. त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनानं माझं हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपेनं भरून आलं होतं. त्या वैद्यांनी केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो. त्यांचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हतं. भजन संपवून तो वैद्य माझ्याकडे आला. त्याचे नेत्र करुणारसाची जणू वर्षाच करत होते. तो म्हणाला, माझं नाव वल्लभदास आहे. मी चर्मकारांचा वैद्य. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात. तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला आणि सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहिती आहे. आपलं नाव शंकर भट्ट आहे हेही मी जाणतो. त्याच्या या अचूक वक्तव्यानं मी अवाकच झालो. मला वाटलं या वैद्यास ज्योतिषशास्त्राचं ज्ञान असावं. हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला, मी ज्योतिषी नाही. श्री पीठिकापुरम म्हणजे पंडितांचं माहेर घर. सामवेदार्थ सम्राट अशी पदवी मिळवलेले श्री मल्लादी बापन्ना अवधानुलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता. परंतु ते प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचं खरं स्वरूप जाणून नाही घेऊ शकले. शुष्क वेदांत, अर्थहीन तर्कवितर्क करणारे पंडित श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत. तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पीठिकापुरम इथले महाअहंकारी पंडितच होते. त्यांनी आपलं जीवन श्री श्रीपाद वल्लभांचं महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालवलं. ते मृत्यूनंतर स्वर्गलोकास गेले. तिथं इंद्रानं त्यांचा वेद पंडित घनपाठी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली आणि जीव भुकेनं व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिलं नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी 1000 दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कुणाला काही दान दिलं नाही, तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वेच्छेनं कितीही काळ राहू शकता, परंतु अन्न पाण्यापासून इतर स्वर्गसुख खरोखर शिक्षेसारखी होती. इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पादगयेसारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्ती निष्ठेनं आपल्या पितरांना पिंडदान केलं नाही. आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढलेत. श्रीपाद श्रीवल्लभांना श्री दत्त प्रभूचे अवतार न मानण्या इतके तुम्ही अंध झालात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणानं पवित्र झालेल्या भक्ताचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हाला उत्तम गती लाभेल. वल्लभदास सारी कहाणी सांगत होता. तो म्हणाला, शंकर भट्टा, हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाखले आणि उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबद्ध असावा,
वैश्यानी व्यापार, व्यवसाय, गायीचं रक्षण, क्रय विक्रय आदी व्यवहार करावेत. शूद्रांनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण, जात, कुळ, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव, श्रद्धा आणि दृढ विश्वासच पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्यानं स्वधर्मानुसार कर्म करावं. वल्लभदास पुढे म्हणाला, तू लहान असताना विष्णुमूर्तीचं ध्यान श्लोकाचं पठण करीत होतास. त्यावेळी तू विनोदानं एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास. तो श्लोक असा होता, शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्न वदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला अशा धोबी लोकांनी गाढवावर बसवून आणलं. शेवटी चर्मकारांच्या गावात पोचवलं. तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्री वल्लभांचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते ही गोष्ट ध्यानात असू दे. मी श्री वल्लभदासांच्या हितोपदेशानं कृतकृत्य झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला. 2-3 दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो. चिदंबरला पोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचं गाव लागतं. त्या गावाच्या नावाप्रमाणेच तिथला राजाही विचित्र वर्तन करणारा होता. त्या राजाला एक मुलगा होता, परंतु तो मुका असल्यामुळं राजा नेहमी उदास असे. त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपभूयिष्ट म्हणजे यज्ञ कर्मलोप असा यज्ञ केल्यानं त्याचा मुलगा मुका झाला. तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यानं गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढीत असे आणि ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते. एका विद्वान ब्राह्मणास राजानं मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या राजाज्ञेनुसार ते राजगुरू ब्राह्मण मूक भाषेवर संशोधन करू लागले होते. शंकर भट्ट आणि राजे महाराजांचा संवाद. राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला. मी होकारार्थी मान हलवताच आपणास आमच्या महाराजांचं आग्रहाचं आमंत्रण आहे असं म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली. मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो. मला भीतीनं घाम फुटला होता. मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली आणि नामस्मरण करू लागलो. राजानं मला पहिला प्रश्न विचारला, एवढ्यास एवढं तर एवढ्याला किती होईल? मी गंभीरपणे उत्तर दिलं, एवढ्याला एवढंच. माझ्या उत्तरानं राजाला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, महात्मन आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. राजानं आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली. तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगिरा पिकत असे. ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताना देत असे. त्याच्या 6 ध्यायी ब्राह्मणांकडून यजमानांच्या घरी पूजा, अर्चा, अभिषेक आदी करून घेत असे. यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणांना देत असे. त्यांच्या घरची राजगिऱ्याची भाजी सुद्धा फुकटच घेत. कालचक्र फिरत गेलं. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे, लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कैक पट या जन्मात दान देत होता. त्याला अचाट दानाचं फळ काय मिळेल याचं उत्तर हवं होतं. मी राजाला म्हणालो, महाराज, राजगिऱ्याची भाजी कितीही दान केली तरी तिच्या 100 पटीनं तीच भाजी आपणास मिळेल. सध्याच्या परिस्थितीत रत्न, मणी, सोने आदी दान करणं तुझ्या हिताचं आहे. माझ्या उत्तरानं राजाला आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मूक भाषेचा होता. राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्याकरता आपली 2 बोटं दाखवून 1 का 2 असं खुणेनं विचारलं. त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कुणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असं दर्शवण्यासाठी 1 बोट दाखवून खुणेनंच उत्तर दिलं. त्यानंतर त्यांनी 3 बोटं दाखवली. 3 संख्या पाहताच मला दत्तात्रेयांची मूर्ती आठवली. तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला. मी भक्ती ही गुप्त असावी असं जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली आणि भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असं सांगितलं. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थांचा, मिठाईचा भंडाराच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले. परंतु मी ते हाताने नाकारले आणि माझ्या जवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले.
मला गोड पदार्थापेक्षा पोहे जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा त्याची चव पाहू शकता असा माझा भाव होता. माझ्या या सगळ्या उत्तरांनी राजगुरू अतिशय प्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा, हा फार मोठा पंडित आहे. हा मुक्यांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे. 2 परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो. आता 3री परीक्षा डोळ्यासमोर भेडसावत होती. राजगुरूंनी सांगितलं, चमक मधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा. मी श्रीपाद श्रीवल्लभांचं मनोमन स्मरण करत एक श्लोक वाचला आणि त्याचा अर्थ सभेस समजावून सांगितला. मी सांगितलेला अर्थ असा होता, एकाचमे म्हणजे 1, तिस्रश्चमे म्हणजे एकाला 3 जोडले असता 4 होतात आणि त्याचं वर्गमूळ 2 येतं. पंचचमे म्हणजे 4त 5 मिसळल्यास 9 होतात आणि त्याचं वर्गमूळ 3 येतं. सप्तचमे म्हणजे वर आलेल्या 9 मध्ये 7 मिसळल्यास 16 येतात आणि त्याचं वर्गमूळ 4 येतं. नवचमे म्हणजे वरील 16 संख्येत 9 मिसळले असता 25 येतात आणि त्याचं वर्गमूळ 5 येतं. एकादशचमे म्हणजे वरील 25 मध्ये 11 मिसळल्यास 36 येतात आणि त्याचं वर्गमूळ 6 येतं. त्रयोदशचमे म्हणजे वरील 36 संख्येत 13 मिसळल्यास 49 येतात आणि त्याचं वर्गमूळ येतं 7. पंचदशचमे म्हणजे वरील 49 संख्येत 15 मिसळले असता 64 होतात आणि त्याचं वर्गमूळ येतं 8. सप्तदशचमेचा अर्थ वरील 64 संख्येत 17 मिसळले असता येणारी संख्या 81 आणि त्याचं वर्गमूळ 9. नवदशचमे म्हणजे वरील 81 संख्येत 19 मिसळले असता 100 होतात आणि त्याचं वर्गमूळ येतं 10. एकविंशतिश्चमे म्हणजे वरील 100 या संख्येत 21 मिळवल्यास संख्या 121 येते आणि त्याचं वर्गमूळ येतं 11. त्रयोविंशतिश्चमे म्हणजे वरील 121 संख्येत 23 मिसळले असता 144 होतात आणि त्याचं वर्गमूळ येतं 12. पंचविंशतिश्चमे याचा अर्थ वरील 144 संख्येत 25 मिसळले असता 169 होतात आणि त्याचं वर्गमूळ येतं 13. सप्तविंशतिश्चमे याचा अर्थ वरील 169 मध्ये 27 मिसळले असता 196 होतात आणि त्याचं वर्गमूळ येतं 14. नवविंशतिश्चमे म्हणजे वरील 196 मध्ये 29 मिसळल्यास 225 होतात आणि त्याचं वर्गमूळ येतं 15. एकत्रिंशश्चमे याचा अर्थ वरील 225 मध्ये 131 मिळवले असता 256 येतात आणि त्याचं वर्गमूळ येतं 16. त्रयस्त्रिंशश्चमे म्हणजे वरील 256 मध्ये 33 मिसळले असता 289 येतात आणि त्याचं वर्गमूळ येतं 17. माझं हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटलं. मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूचं रहस्य होतं. ते कणादृष्टीनं माहिती होतं. परमाणूंच्या सूक्ष्म कणांच्या भेदामुळेच विविध धातूंची निर्मिती होते. माझं हे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडलं. राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरं दिल्यामुळं आणि श्री श्रीपाद वल्लभांच्या कृपेनं मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. फलश्रुती मनःक्लेश निवारण. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. अध्याय 3. पळणी स्वामी दर्शन. कुरवपूरचे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा. विचित्रपूर सोडून मी 3 दिवस प्रवास केला. मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेनं होत होती. 4थ्या दिवशी अग्रहारपूरला पोचलो. तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभं राहून ओम भिक्षां देही असं म्हणून भिक्षा मागितली. त्या घरातून एक अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली आणि ती म्हणाली, भात नाही, लात नाही. मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो. थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले, माझ्या पत्नीनं रागानं माझ्या डोक्यावर मातीचं मडकं फोडलंय आणि आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असं म्हणून घरातून बाहेर घालवलंय. मी आपणाबरोबर येतो, दोघं मिळून भिक्षा मागूया. मी म्हटलं, समस्त जीवांना अन्न पाणी पुरवणारे सर्व व्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहेत. या समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचं चिंतन करूया. आम्ही दोघं त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्तप्रभूंचं भजन करू लागलो. भूक लागल्यामुळं आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता. इतक्यात तिथं विचित्रपूरच्या राजाचे दूत आले आणि म्हणाले, आमच्या युवराजांना बोलता येऊ लागलंय. राजे साहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केलीये.
आपण आमच्याबरोबर घोड्यावर चलावं. मी म्हटलं, मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईन. त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली. आम्हा दोघांच घोड्यावर बसून ते दूत राजवाड्याकडे निघाले. त्या गावचे लोक आश्चर्यानं पाहत होते. राजवाड्यात पोचल्यावर राजानं आमचं स्वागत केलं आणि म्हणाला, तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला. आम्ही घाबरून गेलो. राजवैद्यांना बोलावलं, परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला. त्यानं डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळानं युवराजाने सांगितलं की तो बेशुद्ध असताना एक 16-17 वर्षाचा अजानुबाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला. त्यांनी युवराजांच्या जिभेवर विभूती घातली आणि त्याच क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली. राजाने विचारलं, ते यती कोण होते? श्री दत्तप्रभूंशी त्यांचं काय नातं आहे? हे सारं विस्तारपूर्वक सांगावं. मी सांगितलं, युवराजाला दिसलेले 16-17 वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्री श्रीपाद वल्लभ होते. त्यांनीच युवराजाला वाचा प्रदान केली. ते श्री दत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत. त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर क्षेत्री जात आहे. मार्गात अनेक पुण्य पुरुषांचं, संत महात्म्यांचं दर्शन होतंय. दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा एकमुखानं जय जयकार केला. राजानं मला आणि माझ्याबरोबर आलेल्या त्या गृहस्थाला सुवर्ण मुद्रा दान दिल्या. त्या घेऊन आम्ही निघालो. राजाच्या राजगुरूनं म्हटलं, आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला आणि दत्त महिमा कळाला. आम्ही आतापर्यंत वैष्णव आणि शैव या भेदात पापच करत होतो. आपणच आम्हाला खरा मार्ग दाखवला. आमच्याबरोबर माधव नंबुद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवपुरास श्री स्वामींच्या दर्शनास निघाला. आम्ही तिघं विचित्रपूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो. माझ्याबरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या गृहस्थानं राजानं दिलेल्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या. ती अत्यंत आनंदित झाली. तिनं सर्वांना यथेच्छ भोजन दिलं. त्यानंतर ती श्री श्रीपाद वल्लभांची भक्त झाली. मी आणि माधव नंबुद्री चिदंबरमकडे जाण्यास निघालो. सध्याच्या गुंटूर म्हणजे गर्तपुरी मंडलातील नंबूर गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचं वास्तव्य होतं. मळयाळ देशातील राजानं नंबूर येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता. हेच ब्राह्मण नंबुद्री ब्राह्मण या नावानं प्रसिद्ध झाले. हे आचारसंपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते. परंतु माझ्याबरोबर असलेला माधव नंबुद्री लहानपणीच मातापित्यांच्या छत्राला मुकला असल्यानं निरक्षर होता. त्याची श्री दत्तप्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती. चिदंबरला गेल्यावर तिथं श्री पळणी स्वामी नावाचा एक सिद्ध महात्मा असल्याचं कळलं. त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो. गुहेच्या द्वाराजवळ जाताच पळणी स्वामींनी आम्हाला बघून, माधवा, शंकरा, दोघे मिळून आलात, आमचं अहोभाग्य असं म्हणाले. प्रथम भेटीतच नाव माहिती नसताना आम्हाला नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत यात तिळमात्र संशय नव्हता. स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आलीये. मी या शरीरात 300 वर्ष आहे. या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा 300 वर्ष राहावं अशी श्रीपादांची आज्ञा झाली आहे. जीवनमुक्त झालेले, जनन मरण रूप सृष्टीक्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्प म्हणजेच श्री श्रीपाद श्रीवल्लभ. पुढे पळणी स्वामी म्हणाले, अरे शंकरा, तू विचित्रपुरीतील कणाद महर्षींच्या कणाद सिद्धांताविषयी बोलला होतास. त्याचं वर्णन करून सांग. कणाद महर्षींचा कण सिद्धांत. स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो, स्वामी क्षमा करा. कणाद महर्षींच्या विषयी आणि त्यांच्या सिद्धांतांच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे. मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनी माझ्या तोंडून वदवली होती. हे तर स्वामींना ज्ञातच आहे. करुणास्वरूप पळणी स्वामींनी कण सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, समस्त सृष्टी सुद्धा परममूल अशा अणूंनी निर्माण झालीये. त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वानं विद्युत शक्ती उद्भवते. हे सूक्ष्म कण महावेगानं आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात. स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करत असतात.
त्याचप्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करत असतात. या सूक्ष्म कणांपेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणिमात्रांचं समस्त भावोद्वेगाचं स्पंदन चालू असतं. स्पंदनशील अशा जगात काहीच स्थिर नाही. चंचलता हा याचा स्वभाव आहे. क्षणोक्षणी बदलणं हा याचा स्वभाव आहे. या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचं चैतन्य असतं. यावरून मला जाणवलं की सर्वात महत्वाचं म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म अशा श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणं जितकं सोपं आहे तितकंच कठीण सुद्धा आहे. प्रतिकणाचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्यासमान होतो. अनंत अशा शून्यांचं फलस्वरूपच ही चराचर सृष्टी आहे. पदार्थ सृष्टी ज्या प्रकारे होते त्याचप्रमाणे व्यतिरेकी पदार्थांचं सुद्धा असतं. या दोहोंचं मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो. पदार्थाचे गुणात सुद्धा फरक होतो. अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात. गायत्री मंत्र सुद्धा या शक्तीमध्ये सामावलेला असतो. गायत्री मंत्रात 3 पाद आहे असा सर्वसाधारण समज आहे, परंतु या मंत्रात 4था पाद सुद्धा आहे. तो असा परो रजसी सावदोम. चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते. कुंडलिनी शक्ती 24 तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते. गायत्री मंत्रात 24 अक्षर आहेत. 24 संख्येला गोकुळ असं सुद्धा नाव आहे. गो म्हणजे 2 आणि कुळ म्हणजे 4. ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही. परिवर्तनातीत असतं म्हणून ते 9 या संख्येनं सूचित केलं जातं. 8 ही संख्या महामायेचं स्वरूप दर्शवणारी आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्तगण त्यांना 2 चौपाती देवलक्ष्मी असं म्हणत असत. सर्व जीवांचा पती स्वरूप परब्रह्मच आहे. पतिदेव म्हणजे 9 संख्या, लक्ष्मी म्हणजे 8 संख्या, 2 म्हणजे 2 संख्या, चौ म्हणजे 4 संख्या सूचित करते. म्हणून 2 चौ पतिदेव लक्ष्मी याचा अपभ्रंश होऊन 2 चौपाती देवलक्ष्मी असा झाला. हे सर्व जीवांना 2, 4, 9, 8 या संख्येची आठवण करून देत असे. गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्ती हे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपानेच आहेत. श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. गायत्री मंत्राचं स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुके समान आहेत. स्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, स्थूल मानव शरीरात 12 प्रकारचे भेद आहेत. सर्वांना अनुभवास आलेलं स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेलं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ पिठिकापुरम इथं मानव शरीरानं अवतार घेण्यापूर्वी सुमारे 108 वर्ष या प्रदेशात आले होते. त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता. सध्या ज्या रूपात ते कुरोपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा ते इथे आले होते. त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली. हिमालयातील काही महायोगी बद्री केदार तीर्थक्षेत्रातील बदरीनारायणाची ब्रह्मकमळं अर्पण करून पूजा करत होते. ती बदरीनारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळं श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावर येऊन पडत. हे दृश्य आम्ही स्वतः नेत्रांनी पाहिलं होतं. पळणी स्वामींच्या त्या दिव्य वक्तव्यानं मी अगदी भारावून गेलो. अंगी रोमांच उठू लागलं. मी त्यांना विचारलं, ब्रह्मकमळ म्हणजे काय? ती कुठं मिळतात? त्या फुलांची पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असं आपल्या सांगण्यावरून कळलं. तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचं समाधान करावं. ब्रह्मकमळाचं स्वरूप. माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणी स्वामींनी स्नेहपूर्ण नजरेनं माझ्याकडे पाहत म्हणाले, श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळानं पूजा केली होती. श्री विष्णूंच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असंच म्हणतात. दिव्य लोकातील ब्रह्मकमळासमान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडतं. सुमारे 12,000 फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलतं. अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलतं आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासानं भरून जातो. हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात. शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात. चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडतं. ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते.
अमरनाथमधील अमरेश्वर हिमलिंगाचं दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होतं आणि त्याचवेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलतं. हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषांसाठी आणि साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते. ब्रह्मकमळाच्या दर्शनानं सर्व पातकांचा नाश होतो. योगसिद्धीतील विघ्न नष्ट होतात. या कमळाच्या दर्शनानं योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात. ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचं दर्शन असतं त्या सर्वांचं दर्शन घेणं झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावतं. श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, मी 10 दिवस समाधीत बसायचं ठरवलं आहे. दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेनं कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करवा. साप चावून मृत झालेलं कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचं सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावं अशी माझी आज्ञा आहे असं सांगावं. श्री पळणीस्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले. मी आणि माधव दोघं मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणीत होतो. दर्शनास आलेल्या काही भक्तांनी तांदूळ, डाळ, पीठ असं साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणलं होतं. ते पाहून माधवनं स्वयंपाक करायचं ठरवलं. सरपणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेलं एक वाळलेलं मोठं नारळाच्या झाडाचं पान दिसलं. ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला. त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता. माधवानं ते पान उचलून खांद्यावर ठेवलं. इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागानं त्याला कडकडून चावला. त्या सापाचं विष एवढं दाहक होतं की माधव तत्काळ काळा निळा होऊन मृत झाला आणि जमिनीवर पडला. दोघा तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणलं. ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो. काय करावं काही सुचेना. तेव्हा स्वामींच्या आज्ञेनुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचं ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली. इतर भक्तांनी मला मदत केली. त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो. तेवढ्या तेथील गावातील काही लोक एका 17-18 वर्षाच्या सर्पदंशानं मृत झालेल्या मुलास घेऊन आले. प्रथम माधवची दुर्घटना, त्यानंतर ही दुसरी घटना. हे पाहून मला रडू आवरेनासं झालं. मी कसं बसं त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली. गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपवलं. रोज स्वामींच्या दर्शनाला 3-4 लोक येत असत. त्यांना मी दर्शन घडवून आणीत असे. असे 10 दिवस गेले. 11व्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर श्री पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा हाका मारू लागले. मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली. स्वामींनी मला समजावलं. त्यांनी योगदृष्टीनं माझ्याकडे पाहिलं. तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडं चलनवलन झाल्यासारखं वाटलं आणि ते दुखू लागले. नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्तानं त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि माझी सारी वेदना नष्ट झाली. स्वामी मला म्हणाले, बाबा शंकरा, माधवला श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन स्थूल शरीरानं होणार नव्हतं. त्यामुळे त्याचं सूक्ष्म शरीर गेल्या 10 दिवसांपासून कुरवपुरात असलेल्या श्रीचरणांच्या सान्निध्यात आहे. काही झालं तरी त्याची इच्छा पूर्ण झाली. श्रीपाद श्रीवल्लभांची लीला अगाध आहे. ती कोणी ओळखू शकत नाही. काळ, कर्म, कारण याचं रहस्य कोणी जाणू शकत नाही हेच खरं. ते केवळ स्वामीच जाणू शकतात. माधवला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचं काम प्रभूंनी मजवर सोपवलं आहे असं श्री पळणीस्वामी म्हणाले. स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृतदेह बाहेर काढून आणला आणि दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्यांनी, माधवास दंश केलेल्या नागराजा, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तू पळणीस्वामींच्या जवळ यावं अशी साद घातली. श्री पळणीस्वामींनी आपल्या वस्त्रातून 4 कवड्या काढल्या आणि त्या मृतदेहाच्या 4 बाजूला ठेवल्या. थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या आणि आकाशात 4 दिशांनी गेल्या. 5-10 मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला. स्वामींच्या 4 कवड्या त्याच्या फण्यात रुतून बसल्या होत्या. त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस असा ध्वनी करत होता. स्वामींनी माधवच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितलं. सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तिथूनच त्याचं सर्व विष काढून घेतलं. श्री पळणीस्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभांना मनोमनी नमस्कार केला आणि त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडलं.
तो सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून आणि त्यांना 3 प्रदक्षिणा घालून निघून गेला. श्री दत्तभक्तांना अन्नदान केल्याचं फळ. श्री पळणी स्वामी म्हणाले, अरे शंकरा, हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होता. तिनं आयुष्यात थोडं पाप थोडं पुण्य केलं होतं. तिनं एका दत्तभक्ताला जेव घातलं होतं. हा पुण्याचा भाग होता. यथाकाली तिनं देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजांकडे घेऊन गेले. तिला यमराज म्हणाले, तू एकदा एका दत्तभक्तास जेवण दिलंस, त्याचं विशेष पुण्य तुला लाभलं आहे. तुला पाप प्रथम भोगायचे का पुण्य फल? त्यावर ती स्त्री म्हणाली, थोडं आहे ते मी प्रथम भोगते. त्याप्रमाणे तिला पाप योनीत सर्पाच्या योनीत जन्म मिळाला. तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्यानं वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे. ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी असल्यानं तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिनं दंश केला. तिच्या पूर्व पुण्याईनंच माधवास तिनं दंश केला होता. माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला होता. कालांतरानं श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेनं त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता झाली. योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचं फळ. श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत. थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. श्री दत्तांच्या नावानं कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचं विशेष फळ लाभतं. अन्नाच्या थोड्या भागानं मन बनतं. अन्नदात्याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार शरीर मंगल स्पंदनानं भरून जातं. त्यामुळे त्याच्यात लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते. पुढे पळणीस्वामी म्हणाले, इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष. ही सृष्टी सगळी सूक्ष्म स्पंदनानं सूक्ष्म नियमांनी चालत असते. श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा. श्रीपाद श्रीवल्लभांचं नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, समाधान प्रदान करणारं आहे. त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचं काय वर्णन करावं? श्रीचरणांच्या अनुग्रहानंच 10 दिवस जमिनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काही झालं नाही. त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा, दया, भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही. माधवामध्ये चैतन्य येऊ लागलं. त्यानं तहान लागल्यामुळे पाणी मागितलं. श्री पळणीस्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिलं. ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळानं पाणी दिलं. नागलोकाचं वर्णन. माधव पुनर्जीवित झाल्यानं आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही. माधवानं आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. मी सूक्ष्म शरीरानं कुरवपुरात पोचलो आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घेतलं. श्रीपाद श्रीवल्लभ अजानुबाहू आहेत. त्यांचे नेत्र विशाल आहेत. त्यांच्या नेत्रामध्ये जीवांच्या प्रती करुणा, दया, प्रेम निरंतर प्रवाहित होत असतं. मी स्थूल देहधारी नसल्यामुळं तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो. श्री वल्लभांनी कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली. मी श्री वल्लभांचं नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोलमध्ये गेलो. भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रासाद, वरांडे असल्यासारखं भासलं. ते पाताळ लोकच आहे अशी खात्री झाली. स्थूलता पाहणाऱ्याला स्थूलरूप पदार्थच दिसतात. माझ्यासारख्या सूक्ष्मरूपधारित शरीराला सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले. तिथे असणारे लोक नागजातीचे असून कामरूप धारण केलेले होते. त्यांना इच्छा असलेलं रूप धारण करण्याची शक्ती होती. त्यांना साधारणतः नागरूपातच संचार करणं आवडे. मी तिथे अनेक महासर्पांना पाहिलं. काही सर्पांना 1000 फणे होते. फण्यावर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज प्रसारित होत असे. अन्य नाग योग मुद्रेत असल्यासारखे फणे उकलून मौन मुद्रेत होते. आश्चर्य असं की त्यातच एक महासर्प होता. त्या सर्पाला 1000 फणे होते. त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ श्री महाविष्णूंसारखं शयन करत होते. तिथे असलेले महासर्प वेदगान करत होते. चिदानंद स्वरूपानं स्वामी ते गायन ऐकत होते. माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पानं श्री दत्त प्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली. श्री दत्तात्रेयांचा महामहिमा. तो म्हणाला, श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकूटातील अनसूया पर्वतावर अत्री अनसूयेच्या पुत्ररूपानं पूर्वयुगात अवतरले. ते अवतार न संपवता सूक्ष्म रूपात निलगिरी शिखरावर, श्रीशैल शिखरावर, शबरगिरी शिखरावर, सह्याद्रीमध्ये संचार करत असतात.
त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योग मार्गाचा उपदेश दिला. ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिलं. श्री दत्तप्रभू देश काळाहून अतीत आहेत. श्री प्रभूंच्या सान्निध्यात आम्हाला भूत, भविष्य, वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाहीत. सगळंच नित्य वर्तमानच असतं. अनघा समेत दत्तात्रेयांचं दर्शन. तो महासर्प पुढे म्हणाला, बाबा माधवा, आम्हाला कालनाग ऋषीश्वर म्हणतात. श्री दत्तानं हजारो वर्ष राज्याचं परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला. ते काही वर्ष नदीमध्ये अदृश्य राहिले. त्यानंतर ते पाण्यावर आले. आम्ही अनुचर परत आमच्याबरोबर येतील म्हणून तिथंच वाट पाहत होतो. परंतु ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करत होते हे आम्हाला माहिती होतं. ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतरानं वर आले. यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होतं, तर दुसऱ्या हातात 16 वर्षाची सुंदर कन्या होती. मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आतापर्यंत भ्रमानं आपलं दैवत मानलं होतं. या विचारानं आम्ही तिथून परतलो. त्यावेळी ते दोघेही अदृश्य झाले. ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला. त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेलं अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ती रूपिणी अनघा लक्ष्मी देवी आहे याचं आम्हाला स्मरण झालं. पुनरपी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली. आमच्या तपश्चर्येचं फलस्वरूप श्री दत्तात्रेयांनी पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतार घेतला. श्री कुरवपुराचं वर्णन. श्री दत्तात्रेय प्रभू ज्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते तीच जागा म्हणजे हे आजचं परमपवित्र कुरवपूर आहे. ते जलसमाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनानं या सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होतो. कौरवांच्या आणि पांडवांचा मूळ पुरुष असलेल्या कुरु महाराजाला ज्ञानोपदेश झालेलं कुरवपूरच हे पवित्र स्थळ आहे. बाबा माधवा, या कुरवपुराचं महात्म्य वर्णन करण्याचं सामर्थ्य आदिशेषास सुद्धा नाही. सदाशिव ब्रह्मेंद्राची पूर्वगाथा. श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्रीचरणांना मी अत्यंत नम्रभावानं नमस्कार केला. त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर्ण अंतःकरणानं म्हणाले, वत्सा, हे दिव्य भव्य दर्शन म्हणजे फार मोठा अलभ्य योगच आहे. तुला बोलावलेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीत ज्योतिरामलिंगेश्वर स्वामी या रूपानं अवतरून ज्योतिरूपानंच अंतर्धान पावेल. तुझ्याशी बोललेलाच दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावानं येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल. श्री पीठिकापूर सुद्धा माझं अत्यंत प्रिय स्थान आहे. पीठिकापुरातच मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे. ते एक गोपनीय रहस्य आहे. तू श्री पीठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा स्थळापासून पाताळात जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या कालनागांची भेट घेऊन ये. श्री पळणीस्वामी मंदहास्यानं म्हणाले, बाबा माधवा, पीठिकापुरातील कालनागांविषयी चर्चा नंतर करू. आपण सत्वरच स्नानाची पूर्ती करून ध्यानास बसावं अशी श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. फलश्रुती. नागदोष निवारण, संतान प्रतिबंधक दोष निवारण. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 4. कुरवपुरात वासवांबिकेचं दर्शन. श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला. पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा माधवा, वत्सा शंकरा, आपण तिघही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपापल्या घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करूया. ह्या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल. भविष्य काळात हूणशक हे व्यवहारात असेल. आज हूणशकानुसार दिनांक 25/5/1336 शुक्रवार आहे. आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे. मी माझ्या स्थूल शरीराला इथेच ठेवून सूक्ष्म शरीरानं कुरवपुरास जाईन. एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणं मला बाल्यक्रीडा वाटते.
आपण सगळेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीरानं कुरवपुरात त्यांच्या सान्निध्यात जाईन. स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान. श्री स्वामींचं वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली. म्हणून मी विचारलं, स्वामी, माधवानं श्रीवल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचं दर्शन घेतलंय. आपण सदैव श्रीवल्लभांबरोबर सूक्ष्म रूपानं विचरण करता. मला मात्र त्यांचं नावच माहितीये, रूप माहिती नाही. मग ध्यान कसं करायचं? यावर श्री पळणीस्वामी मंद हास्य करत म्हणाले, बाबा, श्रीपादांची भक्ती असल्यास सगळं सिद्ध होईल. श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचं कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिलापासून कितीही दूर असलं तरी त्याच्या विचार तरंगानंच त्या पिलांचं रक्षण होतं. थोडी उन्नती झाल्यावर मांजरांच्या पिलाप्रमाणे भक्ताचं पालन करतात. जसं मांजर आपल्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते, त्या किशोरांसाठी जिथं सुरक्षित स्थान वाटतं तिथंच त्या पिलास ठेवते. त्यानंतर माकडाच्या पिलाप्रमाणे भक्तांचं पालन होतं. अशा पालनात पिल्लू त्याच्या आईस अति प्रयत्नानं चिपकून असतं. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळीबरोबर अत्यंत स्वेच्छेनं आनंदानं विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात. तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील. आज 25/5/1336 शुक्रवार, सर्व शुभयोग मिळून असलेला योग, संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे. श्री वल्लभांनी अतिमुख्य असा भविष्य निर्णय करण्याचं ठरवलं असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरात यावं असं सांगितलंय. ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरात जाणार. तिथं एखादी महत्वाची घटना घडणार आहे आणि ती माझ्या डोळ्यानं पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनंच मिळेल. असं म्हणतच श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो. अशा प्रकारे ध्यानात 10 तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर श्री पळणीस्वामी अत्यंत उल्हसित दिसत होते. मी आणि माधवनं श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली. त्यावर स्वामींनी हसत मुखानं सांगण्यास सुरुवात केली. शिवशर्माची गाथा, श्रीपाद श्रीवल्लभांचं चिंतनाचं फळ. ते म्हणाले, या कलियुगातील लोकांचं किती महत्भाग्य आहे. कुरवपूर हे गाव फार लहान असलं तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेदपंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरवपुरात राहत होते. कुरवपुरातील एकुलते एक असे हे ब्राह्मण कुटुंब. ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यकर्मानं धनार्जन करून रोज कुरवपुरात परत येत असत. ते फार मोठे विद्वान पंडित होते. ते अनुष्ठानिरत, काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते. शिवशर्मास झालेली संतानं थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत. कसा बसा एक मुलगा वाचला. दुर्दैवानं तो मुलगा जड, मंद बुद्धीचा होता. निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते. एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेद पठण करून ते मौनपणे उभे राहिले. श्री स्वामींनी त्याचं मनोगत ओळखून मंद स्मित करत ते म्हणाले, शिवशर्मा, दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझंच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो. तुझी काय इच्छा आहे ती सांग. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती, परंतु ती पूर्णपणे रसातळास गेलीये. माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे. सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणं, निष्ठावान करणं काहीच अवघड नाही. एवढी मजवर कृपा करावी. त्यावर श्रीपाद म्हणाले, बाबा, कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफळ अनिवार्य असतं. सगळी सृष्टी सुद्धा शासनाचं उल्लंघन न करता चालते. स्त्रियांना पूजेचं फळ म्हणून नवरा मिळतो. दानाचं फलस्वरूप मुलंबाळं होतात. सर्वदा दान सत्पात्री करावं. दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते. सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेव घातल्यास त्यानं केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्यानं केलेल्या पापकार्यामुळं मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दान करताना माणसानं अहंकार रहित होऊन दान करावं, तेव्हाच त्याचं चांगलं फळ मिळतं. पूर्वजन्मीच्या कर्मफळानंच तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला. तुम्ही दाम्पत्यानं अल्पायुषी संतान नको, पूर्णायुषीच द्या असं मागणं केलं होतं. पूर्णायुषी पुत्र दिला. त्याचं पूर्वजन्मीचं पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करायचे
म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा वृद्धावस्थेत प्रवेश झालेलाच आहे. मी माझं जीवन त्यागण्यास सिद्ध आहे. माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरं काय हवं? संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले, बरे, तुझा लवकरच मृत्यू होईल. मरणानंतर सूक्ष्म देहानं धीशिला नगरामध्ये म्हणजे सध्याच्या शिर्डीमध्ये निंब वृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. याविषयी तू तुझ्या बायकोला थोडं सुद्धा कळू देऊ नकोस. श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय. आविष्करण. लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती. शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवत त्यास अंतच नसे. त्या मठ्ठ ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची माता सुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्यांच्या पूर्व पुण्याईच्या प्रभावानं वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समोर आले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडवलं. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षानं त्या मूर्ख बालकाला महापंडित केलं. अंबिकेनं शेष जीवन शिवपूजेत घालवावं असा आदेश दिला. शनी प्रदोष व्रताचं महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचं फळ कसं मिळतं ह्याची सविस्तर माहिती दिली. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला. परंतु त्यांच्या समयातीनही लोकात कोणीही नसल्यानं श्री स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला. नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प. समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा संकल्प सिद्ध होईल. मी आणखी 14 वर्ष म्हणजे या शरीराला 30 वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून नंतर गुप्त होईल. त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्तानं नृसिंह सरस्वती या नावानं ओळखला जाईल. ह्या दुसऱ्या अवतारात मी 80 वर्ष राहीन. या अवतार समाप्तीनंतर कर्दळी वनात 300 वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजे अक्कलकोट इथे स्वामी समर्थ या नावानं अवतार धारण करीन. अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपानं अपरिमित अशा दिव्य कांतीनं अगाध लीला दाखवीन. साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तीरहित करीन. पळणीस्वामी पुढे म्हणाले, जशी जशी योग बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल. त्यासाठी परातत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल. शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचं सूचकच होय. अशा रीतीनं प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरण्यानं थोड्या श्रमानं मानवास उत्तम फळ प्राप्त होईल. म्हणून कलियुगातील मानव धन्य आहेत. केवळ स्मरण मात्रेस दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल. मानवाचं पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत, श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत. हेच परमसत्य आहे. स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडतं. त्यामुळे साधकांचे पापकर्म, दोष, विषय वासना, संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात. त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ स्पंदनांचा लाभ होतो. श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचं पवित्र नदीच्या स्नानानंच निर्मूलन करतात. तसं न केल्यास त्यांच्या योगाग्नीनंच त्या पापांना जाळून भस्म करतात. ते स्वतः तप करून त्या तपाचं फळ त्यांच्या भक्तांना देतात. कर्मसूत्राचं अतिक्रमण न करता भक्तांचं रक्षण करतात. त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड स्वरूपी कर्मफलांचं शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात. क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात. म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या न कळतच कर्मबंधातून सुटका होते, मुक्ती मिळते. पळणीस्वामींच्या या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता. मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचं साहस केलं. स्वामी, 7.5च्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असं ऐकलं होतं. ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना. यावर पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, खगोलशास्त्रातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असं नसतंच.
मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेनं जन्म घेतो. त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळं त्याला मिळत असतात. ग्रहांच्या मुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळं देणारे असल्यास त्याच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्रानं काही फळं न दिसल्यास जप तपहोमाचा आश्रय घ्यावा. या उपायानं सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावं. श्रीचरण सर्वशक्ती संपन्न असतात. शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. त्या शक्तीकडून निघालेली स्पंदनं शुभ अशुभ घटना घडवून आणतात. प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असतं. ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या ग्रहांचं अधिपत्य असतं तेच पीडित होतात. विश्वचैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते. स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होतं. सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह, बंधुवियोग, कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात. हे सारं आकर्षण शक्ती कमी झाल्यानं मिळणारं अनिष्ट फळ आहे. विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते. ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचं कार्य करतात. काळ हा शक्ती स्वरूप आहे. थोड्या कालांतरानं ती स्पंदनं त्या माणसास सोडून विधिरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. कालचक्राला अनुसरून त्याचं फळ मिळत असतं. मानवाची दैवभक्ती जागृत होऊन तप जप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते. महात्मे लोक विश्व कल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करत असतात. त्यांच्या तपाचं फळ सुद्धा दान करत असतात. या प्रक्रियेनं विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदनं एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जिथून उद्भवली तिथंच परत जातात, म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात. याला तिरोधान म्हणतात. थोडं पुण्य कार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्याला अनुग्रह असं म्हणतात. स्वामी पुढे म्हणाले, बाबा, क्रियायोग सिद्धांताप्रमाणे सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केलं. तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल. निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील 4 नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनंच तुला असा अनुभव दिलाय. त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहितीये. त्यांच्या लीला फार अगम्य असतात, गूढार्थ प्रयोजक असतात. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही. त्यात सुद्धा देवरहस्य असू शकतात. त्यांच्या अनुमतीनंच मी तुला त्याचं विवरण करू शकलो. समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते. त्यांचं तेच प्रमाण आहेत. त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत. विश्वनियंता सुद्धा तेच आहेत. योगसिद्ध आहेत, अमेय आहेत. ते परिमाणाना, मोजमापाना, परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत. श्री पळणी स्वामींच्या या वर्णनानं माझं मन आनंदानं बहरून गेलं. मी उडपी क्षेत्राहून निघालो. कुरवपुरास जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या. या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचारानं श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचं ठरवलं. श्री पळणी स्वामींनी माझ्या मनातील भावाला लीलेनं समजावून घेतलं आणि ते म्हणाले, तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचं लिखाण करण्याचं तू ठरवलं आहेस. ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचं लिखाण करण्याचं तू ठरवलं आहेस. ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील. त्यानंतर श्री पळणी स्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असं म्हणाले. माधवाने आपल्या अनुभव सांगण्यास सुरुवात केली. श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका, श्रीपाद श्रीवल्लभ, दत्तात्रेय आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, तू दर्शन घेतलेले श्रीवल्लभांचे मातागृहच तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्मस्थान आहे. तिथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षांपासून तपात बसलेले ऋषी आहेत.
तू पाहिलेल्या श्रीवल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नांनी श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रामृत प्रकाशित होईल. तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद श्रीवल्लभ, त्यांचा पूर्ण अवतार असलेले श्री दत्तात्रेय, त्यांचा नंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील. त्यानंतर त्या क्षेत्रात विस्तारानं लीला होतील. त्यानंतर श्री पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धरलं. आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचं प्रेत बाहेर काढण्यास सांगितलं. प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करत होता. श्री पळणीस्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. वयोभारानं शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्मानं जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेलं. नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी आज्ञा केली, तुम्ही या क्षणीच इथून जावं. बाबा माधवा, तू तुझ्या विचित्रपुरास जा. बाबा शंकरा, तू तिरुपती या महाक्षेत्रास जावं. माधवा, तू तुझ्या सूक्ष्म शरीरानं पीठिकापुरातील पुण्यवंतांचं दर्शन घेतलं, तेच तुला या जन्मात पुरे. श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्तिरस्तु. तेव्हाच माधव विचित्रपुराकडे आणि मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो. श्रींच्या लीलेचा अंत लागत नाही हेच खरं. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. फलश्रुती मुलींना योग्य वर प्राप्ती, गुरुनिंदा दोष निवारण. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 5. शंकर भट्टाचं तिरुपतीला पोचणं. कणिपाकात तिरुमल दासांची भेट. श्रीपादांच्या अनुग्रहानं शंकर भट्टाची शनिपीडा निवारण. मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचं स्नान करून श्री व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्री मूर्ती स्वरूपात पाहिलं. बालत्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळानं महाविष्णूच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळानं ती मूर्ती 14 वर्षाचं वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचं जाणवलं. नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वात्सल्यानुरागाची जणू वर्षाच होत होती. एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, आपण साऱ्या जगाचं नियंत्रण करणारे आहात. तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून 7:30चा प्रारंभ होतोय. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत, ते मी त्याच्या अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी इथे उभा आहे. करुणासागर प्रभू म्हणाले, अरे शनेश्वरा, तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलितांचे अनुभव करून त्यांना कर्मविमुक्त करवतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचं रक्षण करणं ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ. श्रीपाद महाराज आणि शनेश्वराचं असं संभाषण झाल्यावर दोघंही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवन मूर्तीचं ध्यान करणं कठीण झालं. माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली. श्रीपादांकडून माझ्या कष्टाची सुटका होईल यावर दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो. तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसं चाललो होतो. मन चंचल होतं. एक न्हावी मला बळजबरीनं थांबवून म्हणाला, तू 20 वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुबैया आहेस ना? तुझे आईबाप काळजी करतायत. तुझी भार्या रजस्वला झालेली आहे, ती वयात आली आहे. तू तिच्याबरोबर संसार कर, मुलाबाळांसहित सुखी राहा. तेव्हाच मी म्हणालो, अहो, मी शंकर भट्ट या नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण आहे. वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करत येत आहे. मी दत्त भक्त आहे. श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपानं उतरले आहेत असं ऐकून कुरुगड्डीला प्रयाण आरंभलंय. परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तसा सुबैया न्हावी नाही. परंतु माझा आवाज ऐकणारं कोणीच तिथं नव्हतं.
तिथं पुष्कळ लोक जमा झाले. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या रीतीनं माझी निंदाच करत होते. मला सुबैया नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आलं. सुबैयाचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालत म्हणाले, यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वला स्त्रीला सोडून जाणं हा महाअपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, सुबैया दाढी आणि मिशाने झाकला गेलाय. याचे क्षौर कर्म केल्यास त्याला पूर्वीची कळा येईल. मी सुबैया नाही असं अनेकदा सांगितलं, परंतु माझं ऐकणारं कोणीच नव्हतं. बळजबरीनं माझं क्षौर कर्म करण्यात आलं. गुळगुळीत गुंडू केला. दाढी मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवीत सुद्धा काढून टाकलं. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूतवैद्याला बोलवण्यात आलं. त्यानं चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याच्या भयंकर दृष्टीनंच माझ्या हृदयात कापर भरलं. मला बांधून चाकून माझ्या डोक्यावर वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा सगळा छळ झाल्यावर सुबैयाला ब्राह्मण भूतानं पछाडलं आहे म्हणून हा जानवे घालून मंत्र बरळतोय असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्धच झाले होते. ह्या नगरात आलेला वाटसरू सुबैयाच आहे. त्याला एका ब्रह्मराक्षसानं बाधलं आहे असंच ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेलं गेलं. मी कन्नड देशीय स्मार्त ब्राह्मण आहे, भारद्वाज गोत्राचा आहे, नमक चमक मला येतं, संध्या वंदन पण करतो, असं माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. सुबैयास एका कन्नड ब्राह्मण भूतानं झपाटलंय. त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखं करावं असं त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितलं. घावानं झालेल्या त्रासानं मी चक्रावून गेलो. माझं रुदन केवळ अरण्य रुदनासारखंच झालं. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळं तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असं मला वाटलं. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यात समावून गेला. माझ्याशी तदाकार झाला. 7.5च्या प्रभावानं 7.5 वर्ष माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली. श्रीपाद श्री वल्लभच या कष्टाच्या काळात माझं रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण करत होतो. श्रीचरणांचं नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांची बळी देत चित्रविचित्र पूजा करत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सुबैयाला ब्राह्मण भूतानं बाधलं आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असं मांत्रिकानं सांगितलं. श्रीपादांच्या अनुग्रहानंच मला शाकाहार दिला गेला याचं मनाला बरं वाटलं. 3 दिवस मी तीव्र नरकयातना भोगल्या. त्या संकटात सुद्धा मी श्रीचरणांचं स्मरण न चुकवल्यामुळं 4थ्या दिवसापासून संकट येणं बंद झालं. ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करत होते. मांत्रिक मधून मधून चापकानं मारत होता. श्री वल्लभा शरणम शरणम अशी दीनतेनं हाक मारत मी रडत होतो. श्री दत्ताची अनन्य भक्तीनं सेवा करणाऱ्याला ही अशी नरक बाधा कशी असते याचं मला आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यातच विचित्र घडलं. माझ्या शरीरावर चापकाचा मार बसला खरा, परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही. तेव्हा मांत्रिकच रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता. हे कसं घडतं हे त्याला समजत नव्हतं. तो माझ्याकडे वेडसर नजरेनं पाहत होता. मी मात्र ही श्रींचीच लीला आहे असं समजून हसलो. मी पथ्याचंच जेवण जेवत होतो, परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होतं. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबडे बकऱ्या खात असला तरी त्याला ते मात्र विषासारखंच भासत होतं. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचं सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवित होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून 5व्या दिवशी त्याचं घर जळून गेलं. त्या घरात अग्नी नव्हताच, तरी सुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळं राख झालं. 6व्या दिवशी तो खिन्नतेनं सुबैयाच्या घरी येऊन म्हणाला, सुबैयाला लागलेलं ब्राह्मणभूत मांत्रिक होतं. त्यानं माझ्या घराला मांत्रिक प्रयोगानं दग्ध केलं. वेताळ वगैरे अनेक शूद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी अधिक धनराशी लागेल असं त्यानं सूचित केलं. मंत्रतंत्राचा काहीच उपयोग नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेनं असं वागत होता हे मला माहिती होतं. विधीचं विधान मानून मान खाली घालून सुबैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार.
त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेनं का खेळतेय मला समजत नव्हतं, उलगडत नव्हतं. माझं काळीच कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सुब्बय्यांच्या आईबापांना म्हणालो, माझे मायबाप, तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मंत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्येत चांगलीच आहे. मी तुम्हाला आईबापांसारखंच मानतो. तेवढ्यावरच मला मांत्रिकापासून मुक्ती मिळाली. सुब्बय्याचे आई वडील अत्यानंदित झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परस्त्री माते समान असते, म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी, धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये, अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करत होतो. माझा इलाज सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुब्बय्याच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा सुब्बय्याच आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षाची असताना माझं लग्न झालं. आता माझं वय 22 वर्ष आहे. आपण माझे पती आहात की नाही हे त्या परमेश्वरालाच माहिती, दुसऱ्या कोणालाही माहिती नाही. नूतन यौवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्यानं स्वीकारलं नाही, स्पर्श केला नाही. हे सगळं उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे. तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचाराला अनुसरूनच धर्मानंच जीवन कंठायचं ठरवलंय. आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्ष झाली. माझा विवाह बालपणातच झाला, तो मला नकळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करता त्या श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण करीन. त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्येचं धर्मसंमतीपूर्वक निवारण करावं अशी मी प्रार्थना करीन. तिचं वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखं वाटलं. मी म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतलाय. प्रस्तुत ते कुरोपुरातच आहेत. आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचं वर्तन असतं. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरू या रूपानं स्मरण केल्यास सद्गुरू सारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपानं स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असं सिद्ध करतात. तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगम आला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाड्यातील सर्वजणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे. त्याच्या जवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असं नाव होतं. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असं तो सांगत असे. सुब्बय्याच्या जनकांच्या समजुतीसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला. माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास त्यांनी सांगितलं. त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्यांनी वाचण्यास सुरुवात केली. प्रश्न केलेला माणूस शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचं लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कुंदुकूर या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मोगली चर्ला या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात यांची विशेष आसक्ती होती. त्या गावात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचं देऊळ होतं. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्माला आला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघंही जुगार खेळण्यात मग्न असत. हा किती अनाचार आहे याची त्याला खंतच नव्हती. त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्यांनी विचित्र अशी अट ठेवली. त्याचा मित्र जिंकलास ह्यानं खेळात हरलेली रक्कम त्याला द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्रानं आपल्या पत्नीस ह्याला द्यावं असं ठरलं. या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असं मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेले दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्रानं त्याच्या पत्नीस त्याला देण्याचं नाकारलं. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेलं. कुळातील सूज्ञ लोक एकत्रित जमले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढं मोठं दुष्कृत्य घडलं. ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करून तिला वक्र मार्गानं प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावं.
तसंच खेळामध्ये आपल्या पत्नीस पणाला लावल्याबद्दल याच्या मित्राला नपुंसकपणा येण्यासारखं अंगछेदन करावं. असं केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावं असा न्याय सुज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकर भट्टानं त्याच्या पूर्वकर्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुब्बय्या या नावानं क्षौरकर्म करणाऱ्यांच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचं मन चंचल झाल्यामुळे वेडाहून लग्न झाल्यानंतर पळून गेला. भोळसर असलेली सुब्बय्याची पत्नी निर्दोष आहे. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावानं सुब्बय्याच्या मनाची चंचलता कमी होऊन तो हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी परत येईल. त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल. शंकर भट्टाला असलेली 7.5 श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहानं 7.5 दिवसातच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्या कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुब्बय्यांच्या मनचंचलतेच्या परिहारास्तव शंकर भट्टांच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचं चित्रगुप्तानं लिहिलं आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीनं काम करत असतो. या सत्याची जाणीव होऊन जीवानी सदैव सत्कर्मच करावं, दुष्कर्म कधीही करू नये. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपुर देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्रीपीठिकापुरात श्रीप्रभूंची माहिती पोचेल. त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल. श्रीवल्लभांच्या करुणेचं वर्णन कसं करावं? दुसऱ्याच दिवशी सुब्बय्या स्वगृहास परतला. त्याच्या मनाचं चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थ चित्त झाला होता. सुब्बय्याच्या पत्नीस मी माझी बहीण मानलं. सुब्बय्यांच्या मातापित्यांची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील कणिपाकं ग्रामास पोचलो. कणिपाकं हे ग्राम चित्तूरपासून थोड्याच अंतरावर आहे. या गावात वरदराज स्वामींचं देऊळ, मणिकंठेश्वर स्वामींचं देऊळ, वरसिद्धी विनायकाचं देऊळ आहे. मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे एक उंच कुत्रं उभं होतं. मला भीती वाटून मी वरसिद्धी विनायकाच्या देवळात परत गेलो. थोडा वेळ देवाचं ध्यान करून बाहेर आलो तर त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता. आज या कालभैरवाकडून चावणं हे निश्चित आहे अशी मला भीती वाटली. परत वरसिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझं वर्तन विचित्र वाटलं. बाबा, तू घटकेला बाहेर जाऊन परत मध्ये आत येतोय, याचं कारण काय असं त्यानं विचारलं. मी माझ्या भीतीचं कारण सांगितलं. ते निष्कारण कोणाला काही इजा करत नाहीत. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नामानं श्री दत्तानी या भूमीवर अवतार घेतला आहे असं तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही, तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही. त्याच्या कुत्र्यांना पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचं गाठोडं बांधून देतो. ते घेऊन ते त्याला देतात. तू 2च कुत्रे पाहिले असं सांगितलं. एकूण 4 कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो. अजून 2 कुत्रे आले आहेत का ते पाहूया असं तो पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत 4 कुत्रे होते. पुजाऱ्यांनी प्रसादाचं गाठोडं करून दिलं. ते 4ही कुत्रे माझ्या 4ही बाजूनी आले आणि त्यांनी मला घेरलं. पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा, तुला शुभकारकच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानंच घडत असते असा माझा विश्वास होता. सुब्बय्यांच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असं मला वाटलं. एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपानं जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पाप पुण्याचं गाठोडं घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो. शंकर भट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद. मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असं नाव असलेला तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्यांनी मला एका पलंगावर बसवलं. ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते. वरसिद्धिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासानं मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासानं सांगण्यास सुरुवात केली. आईनविल्लीचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले. ते म्हणाले, बाबा, आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आपल्या दर्शनाचा लाभ घडला.
तुम्ही माझ्याकडे कधी याल, मल्ल्याद्रीपुराचे आणि श्री पीठिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल, याची उत्सुकतेनं मी वाट पाहतोय. बाबा शंकर भट्टा, वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्री गणेशा कर. तुला श्रीवल्लभांचा आशीर्वाद कुरवपुरात लाभेल. तिरुमलदासानं ह्याचा पूर्व वृत्तांत सांगायला सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेदपंडित होतो, परंतु परमलोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतंच जन्मलेलं गायीचं वासरू जुन्या चिंधीस चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला. त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पानं प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्व पुण्याईनंच गर्तपुरी म्हणजेच गुंटुरू मंडळातील पल्यनाडू प्रांतातील मल्ल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच मल्ल्याद्रीपूर कालांतरानं मल्लादी या नावाने ओळखलं जाऊ लागलं. या ग्रामात मल्लादी नावाची 2 घराणी होती. मल्लादी बापन्नावधानी या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते. मल्लादी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत्रिक होते. श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्याबरोबर झाला. गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या ऐनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघंही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करेल आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असं पंडितांचं मत होतं. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीनं गणपतीनं दर्शन दिलं. शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेनं श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपानं अवतार घेईन असं वचन दिलं. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत 3 नास्तिक होते. ते म्हणाले, दिसते ते सगळे इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे, पण गणपती मात्र नाही. असं असलंच तर परत एकदा त्याचं दर्शन घडवून आणावं. काणीपूर विनायकाचा महिमा. होमकुंडातील विभूतीनं मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलू लागलं, मूर्खानो, त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवानं बलिचक्रवर्तींचा निग्रह करण्यापूर्वी तसंच शिवाचं आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूंनी, महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीनं, भूभार घेण्यापूर्वी आदिशेषानं, सर्व सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी, प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्तानं मन्मथानं, याचप्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करून अभिष्ट प्राप्त केलं. सगळ्या शक्तींचं मीच भंडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहेत. सर्व विघ्न करता मीच, सर्व विघ्न हरता सुद्धा मीच आहे. दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रात तोच. विष्णू रूपात ब्रह्मारुद्र रूप विलीन झालं तेच दत्तरूप होय. धर्मशास्त्रा रूपात गणपती, षण्मुख रूप विलीन झालेलं हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्यानं गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्या मते सुब्रह्मण्याचं तत्व असल्यानं ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्रा तत्वामुळे ते रूप समस्त धर्मकर्माचे आदी आणि मूळ असं समजलं जाईल. हा अवतार माता पित्यांच्या संयोगाचं फळ नसेल. ज्योती स्वरूपच मानवाकृतीचं रूप घेईल. श्री गणपती पुढे म्हणाले, मी तुम्हाला शाप देत आहे. सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहेत असं म्हणालात. त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल. सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल. एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल. तुम्ही 3 बंधुरूपानं जन्माल. माझ्या स्वयंभू मूर्तीचं दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल. बाबा, ते 3ही या काणीपुरात भावंडांच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो. ही 3 भावंड 1 एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढीत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोटेच्या सहाय्यानं पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एका वर्षी दुष्काळ पडला. जमिनीतलं पाणी वाळून गेलं. एके दिवशी विहिरीत असलेलं सारं पाणी खर्च झालं. फावडा घेऊन 3ही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते.
त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्यानं मुक्याला वाचा फुटली. पाणी सुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागलं. पाण्याच्या स्पर्शानं बहिऱ्याचा दोष केला. तिसऱ्या आंधळ्यानं त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचं अंधत्व नाहीसं झालं. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला. ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असं नामांतर झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेव्हणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते. वरसिद्धी विनायक त्याला म्हणाले, महाभूमीमधून या लोकात आलो. पृथ्वी तत्वावर अवतार घेतला. हे तत्व कालांतरानं अनेक रूपात रूपांतर होईल. जलतत्वात, अग्नितत्वात, वायुतत्वात, आकाशतत्वात माझं अवतरण झालेलंच आहे. आईनविल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्वानच हे रूप धारण केलं. नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो. श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा इथं शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये, काशीमध्ये, बदरीमध्ये, केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहानं शक्तिपात होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येतोय. श्रीधरा, तुझ्या घरचं नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावानं ओळखले जातील. बाबा शंकरा, मल्लेदीपुरातून सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पीठिकापुरात निवास करण्यास गेले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचं नाव रविदास आहे. तो कुरवपुरात राहतोय. श्रीपादांची यथामतीनं सेवा करत असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार काणीपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे. तू श्री पीठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. वेंकटप्पय्या श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयांबद्दल माहिती मिळेल. श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू वेंकटप्पय्या श्रेष्ठी या टोपण नावानं हाक मारित असत. श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. वत्सवाई असं उपनाम असलेल्या नरसिंह वर्माला सुद्धा भेट. त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशीर्वाद लाभेल. तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचं चरित्र संपूर्ण रीतीनं माहिती देणारा असणार नाही, ही श्रीचरणांची आज्ञा आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. फलश्रुती. विघ्न दूर होण्यास देवता कोपापासून मुक्ती.